शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर 2-3 दिवस तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ आलेले नाही आहे कारण की मला बरं नव्हतं. आता मी मम्मीच्या घरी आलेली आहे आणि चाललो आहे आता बाहेर. 2-3 दिवसापासून आहे ना मला बरंच वाटत नव्हतं. मग आई आणि मिस्टर बोलली की जा तू 3-4 दिवस मम्मीकडे. असं मम्मीकडे आली होती. तर आपल्या जे रिपोर्ट वगैरे काढताना ब्लडचे त्यामध्ये माझ्या व्हाईट पेशी कमी दाखवलेल्या होत्या. पण मग जे काही कावेचे वगैरे रिपोर्ट असतात, जर पांढरी कावे असली तर ते काही रिपोर्टमध्ये लवकर कळत नाही. तर तसंच काही झालेलं होतं. 2-3 दिवसापासून मी अगोदरच सलाईन वगैरे घेत होती पण मला काही बरंच वाटत नव्हतं. त्यानंतर मम्मीकडे आल्यानंतर मग बघितलं की मला अन्नाचा वास वगैरे येत होता आणि जेवायलाही चालत नव्हतं. मग मम्मीने ते बोलले की आमच्या इथे ना एक असं आपलं नाही का पानं वगैरे मुळ्यांचं जे काही निसर्गाच्या याच्यातून जे काही औषध असतं ते औषध भेटतं. तिथे आम्ही आलेलो होतो. तर ह्या मंदिरामध्येच तिथं औषध भेटतं. तर तिथून आम्ही औषध वगैरे घेतलं, देवीचं दर्शन केलं. तर सगळ्यांना घेऊन आलेले होते मम्मी पप्पा आणि मीही आलेली होती. मग मीही दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर मग इथं आम्ही औषध वगैरे घेतलं. तर सगळी चिल्लर पार्टी आलेली होती आणि त्यानंतर माळ वगैरे टाकण्यासाठी जायचं होतं. तर माळ पण जे काही वनस्पती असते ते वनस्पतींची असते आणि तिचा पण खूप गुण असतो. तर आपल्यालाही अशा काही वनस्पती माहीत नसतात की ज्याचा आपल्याला गुण येतो. तर सिन्नरपासून भरपूर लांब होतं, 30 किलोमीटर होतं, नाशिक एवढंच धरायचं. तर तिथे आम्ही गेलेलो होतो. जाताना मुलांना भूक लागली तर पप्पांनी मग इथून छान दाबेला वगैरे घेतल्या. तर सगळे इकडे दाबेला वगैरे खात होत्या. अंशू, कार्तिकी, समृद्धी, संस्कृती आणि शिव आणि वहिनींना पण घेतलेलं होतं कारण की वहिनींना 4-5 दिवसापूर्वी पोट वगैरे दुखत होतं. तर मग त्यांनाही माळ टाकायची होती कारण की माळीचा गुणच असतो असं म्हणतात. मलाही अनुभव नव्हता आणि मलाही त्या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण मग जेव्हा आपल्याला कोणतीही गोष्ट स्वतः याच्यात येते ना त्याच वेळेस आपला विश्वास बसतो. तर आता गळ्याला पूर्ण फिट्ट अशी माळ टाकलेली होती. तुम्ही बघू शकता पूर्ण फिट्ट माळ होती आणि ती माळ आपोआप खाली येते. तर आता आम्ही निघालेलो होतो घरी जाण्यासाठी. तर तिथे असं घरगुती पद्धतीचंच त्यांचं घर होतं, तिथेच आम्ही गेलेलो होतो. असं थोडंसं केलेलं आहे त्यांनी तिथं औषध वगैरे असतात त्यांच्याकडे सगळे भेटतात. आणि त्यानंतर घरी गेलो. संध्याकाळच्या वेळेस सगळेजण मस्त हवेशीर छान गप्पा मारत होते आणि कार्तिकीची बडबड चाललेली होती. तर ती माझा व्हिडिओ बघून आहे ना माझ्यासारखीच बोलायला बघते. असं म्हणतात ना की लहान मुलं मोठ्यांचं बघूनच वर्तणूक करतात, तसंच काही आहे तिचं. तर पप्पांनी तिच्याकडं फोन वगैरे धरलेला होता. तिला असं वाटत होतं की माझं शूटच चालू आहे. तर सगळ्यांना हाय बाय सगळं रिॲक्शननी करत होती. तर मग आम्ही संध्याकाळी सगळे बसले वगैरे आणि नंतर घरात जेवण करायला आलो. जेवण वगैरे केलं सगळ्यांचे मस्त सगळ्यांनी एकत्रच घेतलं होतं जेवण करायला. कार्तिकी तुम्हाला सगळ्यांना हाय करते आणि तीही मस्त इकडे बसलेली होती. वहिनी त्याही वाढून घेत होत्या आणि मीही थोडासा मसाले भातच खाल्लेला होता कारण की पोट दुखत असतं माझं त्याच्यामुळे. आणि संध्याकाळी मग भाऊने जेवण झाल्यावर सगळ्यांना आईस्क्रीम आणलेलं होतं. सगळेजण इकडे आईस्क्रीम खात होते. आणि आता हा व्हिडिओ येतो तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा. तर सकाळी मी मस्त चहा बिस्किट खाल्लं आणि त्यानंतर पुन्हा कार्तिकीची मजा सुरू झालेली होती सकाळच्या वेळेस. तर छान अशी डॉलसोबत खेळत होती. तर कोणालाच देत नव्हती ती आणि बोलतही होती माझ्यासोबत, गप्पाही मारत होती. पण तिचं बोलणं काही तुम्हाला उमजणार नाही. तर तिच्या जीवापेक्षा ते डॉलच मोठी झालेली होती तिची. तरी तिला अजिबात सोडत नव्हती. एकदमच अशी चिटकून घेऊन खेळत होती आणि कोणाला देतही नव्हती. तर तिचं इकडं खेळण्याचं काम सुरू होतं आणि त्यानंतर मग तिचं खेळून वगैरे झाल्यानंतर तिला जेवूही घालायचं होतं मम्मीला आणि इकडे तिला सगळेजण म्हणायला लावत होते. तर ती बोलत होती व्हिडिओमध्ये सगळ्यांसोबतच. पण मग मी म्यूट केलं आहे, खूप आवाज येत होता. पुढे शेअर करा, सबस्क्राईब करा, बाय बाय. त्यानंतर जे काही औषध आणलेलं होतं ते मी घेतलेलं होतं. खूपच कडू लागतं आणि त्यानंतर मग पप्पांनी मला सलाईन घेण्यासाठी इथे हॉस्पिटलमध्ये आणलेलं होतं.
ज्यावेळेस माणसाला आजारपण येतं ना त्यावेळेस माणसाला खरंच नको नको वाटतं ते दुखणं. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी न्यू यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज थोडंसं वाटतं आहे बरं, पण मग सलाईन अजून बाकी घ्यायचे. तर आज जायचं आहे पुन्हा एकदा सलाईन घेण्यासाठी. आज म्हणजे थोडंसं फ्रेश वाटलं आहे मला. तर कावेरी सांगितलेली होती, पांढरी कावेरी म्हणतात ना, तर ती लवकर लक्षात येत नाही. तर ती मला सांगितली होती. तर आमच्या इथे ना एक म्हणजे जे काही आपले वनस्पतींचे औषधं असतात ना ते भेटतात, त्याने लवकर फरक पडतो कावेरीला. म्हणून मग आम्ही काल एका ठिकाणी गेलेलो होतो, तिथून वनस्पतींचं औषध आणलंय. आणि म्हणजे ही माळ पण भेटती वनस्पतींच्या, जे काही काड्या वगैरे असतात त्याच्यापासून बनवलेली असती. तर तुम्ही काल बघितली माळ खूप जास्त फिट्ट होती, पण ती आपोआप अशी लूज लूज होती ती. म्हणजे जशी आपली कावी उतरेल ना तशी ती माळ आपोआप मोठी होती, ती पूर्ण अशी पोटापर्यंत जाती. तर आज भरपूर मोठी झाली आणि मला थोडंसं फ्रेश पण वाटतंय. म्हणजे काही काही ताईंचा विश्वास असतो, काहींचा नसतो, पण मग मला तरी बरं वाटलंय. माझाही या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण म्हणजे मी 3 दिवसापासून सलाईन घेते, पण मला एवढं काही फ्रेश वाटलं नव्हतं. पण आज जरापैकी बरं वाटलंय आणि व्हाईट पेशी पण कमी झालंय. तर दोन्ही सोबतच झाल्यामुळे आता त्याचे पण सलाईन घ्यायचे. मग आता पप्पा मम्मी आम्ही चाललो आहे. आणि आता अधिक महिना पण आहे, तर अधिक महिन्याचं आहे ना, मम्मी त्यांनी ना म्हणजे गुरुवारीच धोंडा होता आम्हाला, पण मग गुरुवारी मी आजारी असल्यामुळे काही तो कार्यक्रम रद्द झाला. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.